गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी सायन्स 1 चे मोस्ट IMP गिव्ह रिझन विथ आन्सर तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. तो व्हिडिओ जर का तुम्ही बघितला नसेल तर सायन्स वाला दादा ह्या आपल्या युट्यूब चॅनलवरती नक्की बघा आणि त्याच्या पूर्ण नोट्स सायन्स वाला दादा ह्या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत, तर त्यातून अभ्यास करा. आज आपण बघणार आहोत सायन्स 2 चे 2026 महाराष्ट्र बोर्ड साठी मोस्ट IMP गिव्ह रिझन्स याचा पूर्ण विथ आन्सर एक्सप्लेनेशन सिंपल भाषेमध्ये या व्हिडिओ मधून तुम्हाला बघायला भेटणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे सायन्स 2 चे गिव्ह रिझन सिंपल मध्ये गालावरती डिंपल पडोस तर तुम्हाला सिंपल जातील पोरांनो. तर सुरुवात करूया पोरांनो. चॅप्टर नंबर 1 म्हणजे हेरिडिटी आणि इव्होल्युशन या चॅप्टरचं जे वेटेज आहे पोरांनो ऑलमोस्ट 5 मार्क्स आहे. मग 5 मार्कासाठी याच्यात कुठले कुठले गिव्ह रिझन्स म्हणजे 3 मार्क्ससाठी गिव्ह रिझन्स येणार आहे. मग कुठले कुठले विचारलं जाऊ शकतं बघा. डकबिल प्लॅटिपस इज अ कनेक्टिंग लिंक म्हणजे काय पोरांनो, एक ॲनिमल पण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स अशा आहेत ज्या वेगवेगळ्या ॲनिमलच्या ग्रुपला डिफाईन करतात. जसं की बघा, डकबिल प्लॅटिपस लेज एग लाईक रेप्टाइल्स. हे जे डकबिल प्लॅटिपस आहे पोरांनो, हा अंडे देतो कोणासारखे, रेप्टाइल सारखे, पण इट शो द रिलेशनशिप विथ मॅमल्स म्हणजे दुग्धजन्य प्राणी जे दूध देतात ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ मेमरी ग्लँड. याच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, मेमरी ग्लँड प्रेझेंट आहे अँड हेअर. हे एक्झाम्पल इंडिकेट करतं दॅट मॅमल्स हॅव इव्हॉल्व फ्रॉम रेप्टाइल्स. मॅमल कोणापासून इव्हॉल्व झाले, रेप्टाइल्स पासून, अँड एम्फेबियन फ्रॉम फिशेस. म्हणजे काय, हे अंडे पण देतात दूध पण देतात. ह्या दोन वेगवेगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स पण ॲनिमल एक. हे झालं पोरांनो कनेक्टिंग लिंक्स. मोस्ट IMP क्वेश्चन आहे पोरांनो कनेक्टिंग लिंक्सचा. यानंतर चॅप्टर नंबर 2. आता चॅप्टर नंबर 2 मधले कुठले कुठले IMP गिव्ह रिझन्स येतं. पहिला आहे पोरांनो रेस्पायरेशन इन हायर प्लांट अँड ॲनिमल. यामध्ये पोरांनो की पहिला पॉइंट, प्रत्येक गोष्ट जी ना ती पॉइंट वाईज लिहायला शिका पोरांनो. फर्स्ट पॉइंट, सेकंड पॉइंट, थर्ड, फोर्थ. असं कधीच नाही करायचं की पूर्ण एक पॅरेग्राफचा पॅरेग्राफ लिहित आहे. मला सांगा ऍज अ एक्झामिनर तुम्ही जर का पेपर चेक करताय पोरांनो, खरं सांगा असं पॉसिबल आहे का पोरांनो तुम्ही पूर्ण पॅरेग्राफ वाचणार नाही, पण पॉइंट वाईज आन्सर लिहिले. त्या क्वेश्चनशी निगडीत जे आन्सर मध्ये शब्द येत आहेत त्याला जर का अंडरलाईन केलं तर एक्झामिनरला काय वाटतं की अरे या पोरांनी खूप छान अभ्यास केलाय पोरांनो. त्यामुळे पेपरचं प्रेझेंटेशन मस्ट इम्पॉर्टंट आहे. आता रेस्पायरेशन इन हायर प्लांट अँड ॲनिमल युजली परफॉर्म. आता जे काही ॲनिमल्स आहे पोरांनो काय परफॉर्म करतात, एरोबिक रेस्पायरेशन. कोणकोणते रे, हायर प्लांट्स आणि ॲनिमल्स. द प्रोसेस ऑफ रेस्पायरेशन, ही जी रेस्पायरेशनची प्रोसेस हिला काय लागते रे पोरांनो, एनर्जी लागते. विच ऑकर बाय, हे कशापासून भेटते, ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ. ऑक्सिडेशन ऑफ फूडस्टफ. आता मला सांगा जे काही आपण फूड खातो, फूड डायरेक्ट अशी पोळी खाल्ली तर पोळी जाते का रे पोरांनो अंगातून, नाही. ग्लायकोलायसिस होतं पोरांनो, आपण शिकलेलो होतो चॅप्टर नंबर 2 मध्ये. म्हणजे काय, ऑक्सिडेशनद्वारे फूडस्टफ होतो. हाऊएव्हर अशा केसमध्ये वेन ऑक्सिजन गेट्स डिप्लेटेड, ऑक्सिजनची मात्रा ज्यावेळेस कमी कमी होत जाते, दिस ऑर्गॅनिझम रेस्पायर अनएरोबिक टू ऑब्टेन एनर्जी. जेव्हा ऑक्सिजनची मात्रा कमी 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 होत जाते तेव्हा हे ऑर्गॅनिझम्स काय यूज करतात पोरांनो, अनएरोबिक रेस्पिरेशन यूज करतात त्यांना एनर्जी भेटण्यासाठी. आता एरोबिक आणि अनएरोबिक नक्की काय आहे हे जर का तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर चॅप्टर नंबर 2 चा वन शॉट रिव्हिजन आहे, ती बघून जा. Therefore, sometime higher plant and animal to perform anaerobic respiration. आणि म्हणूनच बऱ्याच वेळी जे काही प्लांट्स आणि एनिमल्स आहेत ते कुठलं रेस्पिरेशन करतात, अनएरोबिक रेस्पिरेशन करतात. समजलंय. युजली पोरांनो एरोबिक रेस्पिरेशन करता कारण का, फूड स्टफ होतो, ग्लायकोलायसिस म्हणजे ग्लुकोज तयार करायचं असतं. पण सम टाइम काही केसेसमध्ये ते काय परफॉर्म करता, अनएरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतात. यानंतर पोरांनो वी फील टायर व्हेन वी एक्सरसाइज. आता आपण ज्यावेळेस एक्सरसाइज करतो पोरांनो मग आपल्याला थकवा येतो. बऱ्याच अशा गोष्टी आयुष्यात आहे की ज्यावेळेस आपल्याला थकवा येतो. मग थकवा काय येतो याचं कारण इथे पोरांनो आन्सर. पहिला पॉइंट काय आहे, अवर मसल सेल परफॉर्म अनएरोबिक रेस्पिरेशन व्हाईल परफॉर्मिंग एक्सरसाइज. लगेच माझ्या पोरांना डोक्यात आलं असेल, अरे दादाने आत्ताच सांगितलं आपण कुठलं रेस्पिरेशन करतोय, एरोबिक रेस्पिरेशन. पण जेव्हा आपले पोरांनो मसल सेल काही ना काही ऍक्टिव्हिटीज करतायत ना तेव्हा आपण कुठले रेस्पिरेशन करतो, अनएरोबिक रेस्पिरेशन करतो. सेकंड पॉइंट, ज्यावेळेस आपण एरोबिक रेस्पिरेशन परफॉर्म करतो ड्यू टू दिस लेस अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्सॉर्ब होते. मग त्यामुळे लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट होतं ड्यू टू विच फील टायर्ड. समजलं पोरांनो. जेव्हा आपण
अनएरोबिक रेस्पिरेशन करतो, बॉडीला पाहिजे तेवढी एनर्जी भेटत नाही, लॅक्टिक ऍसिड अॅक्युमुलेट होतं, याच्यामुळे आपल्याला फील टायर्ड, थकवा येतो. मोस्ट आयएमपी रिझन आहे पोरांनो हे. यानंतर फायबर आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. आयएमपी रिझन आहे पोरांनो हे. वी कॅन नॉट डायजेस्ट अ फायबर. आपण डायरेक्ट फायबर डायजेस्ट नाही करू शकत. आपण असं करू शकतो का पोटात हात घातला आणि फायबरला तोडलं आणि मग डायजेस्ट करून घेतलं? नाही. बट आपण त्याला हेल्प करू शकतो डायजेशनला ऑफ अदर सबस्टन्सेस अँड इजेशन ऑफ अनडायजेस्टेड सबस्टन्स इझिली होण्यासाठी. हेन्स फायबर आर वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट. म्हणून फायबर हे वन ऑफ द इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आहे. सिंपल आहे की नाही पोरांनो? 100% सिंपल आहे पोरांनो. आता सेल डिव्हिजन इज वन ऑफ द इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ सेल अँड ऑर्गॅनिझम्स. जर तुम्ही PYQ कुठे पण चेक केले पोरांनो, हा क्वेश्चन बऱ्याच वेळा विचारलाय. सॅम्पल पेपर चेक केले, इव्हन तुम्ही शाळेत ज्या एक्झाम दिल्यात ना पोरांनो, त्याच्यात सुद्धा हा गिव्ह रिझन आलेला असेल. बघा आता याचं आन्सर कसं लिहायचं आपल्याला. पहिला पॉइंट, ड्यू टू प्रॉपर्टी ऑफ सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजनची जी प्रॉपर्टी आहे याच्यामुळे न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन वरून. अ मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम ग्रो अप अँड इनिशिएटेड बॉडी कॅन बी रिस्टोर. एक एक अर्थ सांगतो. आता बघा, सेल डिव्हिजन होणे म्हणजे काय? एका सेलचे दोन. मला सांगा पोरांनो, आपण लहान बाळ असतो, बाळापासून आपण डायरेक्ट एकदम मोठे होऊन जातो का रे पोरांनो? असं कधी ऐकलंय का की घरात आपल्या ताईने असं पाय ताणला, पप्पांनी हात ताणले, आईने दुसरा हात ताणला, आपण मोठे होऊन गेलो, स्ट्रेच केलं? नाही. आपल्या बॉडीचे जे सेल आहे हे वाढत जातात. मग वाढत जातं, मग कसे वाढत जातात दादा? तर सेलचं काय होतं? डिव्हिजन होतं. कोणामध्ये? मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम मध्ये. इनिशिएटेड बॉडी म्हणजे पोरांनो, जसं जसं उतरवय होतं किंवा एखादा सेल जो आहे पोरांनो हा कमकुवत होऊन जातो पोरांनो, अशा वेळी तो रिस्टोर करायचं काम पण कोण करतं? सेल डिव्हिजन. आपल्या हाताला थोडंसं लागलंय, खरचटलंय, डायरेक्ट डॉक्टरकडे जाऊन ऑपरेशन करतो का पोरांनो आपण? नाही पोरांनो. डायरेक्टली ते ऑटोमॅटिक काही दिवसांनी वाउंड हिलिंग ज्याला आपण म्हणतो सुरुवात होते. का? सेल डिव्हिजनमुळे. दुसरा पॉइंट, इट रिक्वायर वाउंड हिलिंग, आत्ताच बोललो, अँड फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल. Hence, cell division is one of the important properties of cell and organisms. Simple है पुराना क्वेश्चन. चलो, वॉटर इज अ इसेंशियल न्यूट्रिएंट. पाणी जे पुराणं हे इसेंशियल न्यूट्रिएंट आहे का? पहिला पॉइंट, देयर इज अबाउट 65 to 70% वॉटर इन अवर बॉडी. आपली जेवढी 100% बॉडी ना पुराणं, 60 ते 70% बॉडीमध्ये पाणीचा वापर म्हणजे पूर्ण पाणी आहे. Each cell, दुसरा पॉइंट काय म्हणतोय? each cell contains 70% वॉटर वेट बाय वेट. 70% एवढा वॉटरचं जे म्हणजे वेट जे वेटनुसार 70% वॉटर होल्ड करून ठेवतो एक सेल. ब्लड प्लाझ्मा अल्सो कंटेन 90% ऑफ वॉटर. ब्लड प्लाझ्मा पण किती कंटेन करतं? 90% ऑफ वॉटर कंटेन करतं. फोर्थ पॉइंट पोरांनो तुमचा, फंक्शनिंग ऑफ सेल अँड देअर बाय होल बॉडी गेट डिस्टर्ब. जे काही सेल फंक्शन करता किंवा बॉडीमध्ये जे काही ऍक्टिव्हिटीज करता ह्या डिस्टर्ब होऊन जातात. जर का जेव्हा नॉर्मलचा सुद्धा वॉटर लॉस झाला. आपण म्हणतो कधी कधी मला कसं तरी होतंय. मग कसं तरी होणे म्हणजे काय पोरांनो? आपल्या सेल मधले जे काही वॉटर लेवल आहे ती थोडीफार कमी कमी होऊन जाणे असं. म्हणून पाणी पित राहा. हेन्स वॉटर इज अ इसेन्शियल न्यूट्रिएंट. म्हणून पाणी जे आहे हे इसेन्शियल न्यूट्रिएंट आहे. आता सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन, इंडिया शुड फॉलो फॅमिली प्लॅनिंग फॉर कंट्रोलिंग द पॉप्युलेशन. चॅप्टर नंबर 3 ज्या पद्धतीने आपण शिकवलाय ना पोरांनो, जबरदस्त शिकवलाय. प्रत्येक पॉइंट तुम्हाला जसा हवाय समजेल असा शिकवलाय पोरांनो. त्याच्यातला एक गिव्ह रिझन IMP आहे की इंडिया मधल्या लोकांनी फॅमिली प्लॅनिंग केलं पाहिजे टू कंट्रोलिंग पॉप्युलेशन. कारण आपल्याकडे प्रथा आहे, हम दोन हमारे 4-12. अनेक मंडळ, डायरेक्ट क्रिकेटची 11 टीम होते आपल्याकडे. मग याच्यावरती कंट्रोल आणणं इम्पॉर्टंट आहे. का रे पोरांनो? बघा, ड्यू टू द पॉप्युलेशन, हे जे पॉप्युलेशन वाढतंय, एक्सप्लोजन होते, वी हॅव फेस प्रॉब्लेम लाईक अनएम्प्लॉयमेंट. आता मला सांगा, एकाच घरात जर का 5-5, 6-6 पोरं यायला लागले पोरांनो, कंपनीवाले जॉब देतील कोणाकोणाला? अनएम्प्लॉयमेंट झाली पोरांनो. डिक्रीजिंग पर कॅपिटा इन्कम ऑफ इन्क्रीजिंग लोन, स्ट्रेस, नॅचरल रिसोर्सेस, ह्या गोष्टी होत आहेत. देर इज ओनली वन सोल्युशन. याच्यावरती एकच सोल्युशन आहे फॉर ऑल सच अ प्रॉब्लेम. इट पॉप्युलेशन कंट्रोल. पॉप्युलेशन कंट्रोल मध्ये ठेवली पाहिजे. पॉप्युलेशन कंट्रोल कॅन बी अचीव बाय फॅमिली प्लॅनिंग. आता फॅमिली प्लॅनिंग ह्या गोष्टी टाळण्यासाठीच्या ज्या गोष्टी केल्या जातात ह्या मी एक्सप्लेन केलेल्या आहेत त्या वन शॉट रिव्हिजन मध्ये. वेळ भेटला तर नक्की बघा. यानंतर IMP,
हा प्रश्न पोरांनो, जो स्ट्रक्चरल फ्लॉवर प्लांट आहे ना पोरांनो, हा प्रश्न फक्त गिव्ह रिझन्स मध्येच विचारतील असं नाही. मी तुम्हाला परत एकदा सांगतोय, पॅटर्न बदलू शकतो बाबा रे. जो टॉपिक आहे तो सेम राहील, पण गिव्ह रिझन्स कधी कधी डायरेक्ट तो 15 मार्क्सचा जो क्वेश्चन आहे, म्हणजे एक क्वेश्चन 3 मार्क्सला, त्याच्यात सुद्धा हा प्रश्न डायरेक्ट जाऊ शकतो. डायरेक्ट 5 मार्काला सुद्धा प्रश्न विचारू शकतात पोरांनो, काही भरोसा नाही बोर्डवाल्यांचा. मग आता फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल युनिट ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. बघा, फ्लॉवर पहिला पॉईंट सेम आहे, फ्लॉवर इज अ स्ट्रक्चरल अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन इन प्लांट्स. काय रे पोरांनो, फ्लॉवर कन्सिस्ट ऑफ, फ्लॉवर मध्ये 4 प्रकारचे व्होर्ट्स असतात. कॅलेक्स, कोरोला, अँडरशियम, गायनोशियम. कॅलेक्स, कोरोला, अँडरशियम, गायनोशियम. अँड्रोशियम आणि गायनोशियम जे आहेत पोरांनो, हे इसेन्शियल व्होर्ट्स आहेत, गरजेचे व्होर्ट्स आहेत. कॅलेक्स आणि कोरोला हे ऍक्सेसरी व्होल आहे, म्हणजे हे दिसणं, ब्युटिफुलनेस ऑफ फ्लॉवर हे डिफाईन करतं पोरांनो. सॉरी. अँड्रोशियम इज अ मेल वर्ड. यामध्ये अँड्रोशियम जे पोरांनो हा मेल वर्ले, इट मेंबर आर कॉल्ड एज अ स्टेमन्स. आणि गायनोशियम जे पोरांनो हे फिमेल वर्ले, इट मेंबर कॉल्ड एज अ कार्पल. ओव्हरी इज अ प्रेझेंट ऍट द बेसल एंड. एकदम बॉटम साईडला जो हिरव्यामध्ये तुम्हाला दिसते ना पोरांनो, ते आहे त्यांची ओव्हरी. अ हॉलो स्टाईल कम अप फ्रॉम ओव्हरी. स्टिग्मा इज प्रेझेंट ऍट टिप स्टाईल. जो स्टिग्मा आहे पोरांनो, उभा असा दांडा, तो काय तुमचा स्टिग्मा आहे. म्हणजे काय, फ्लॉवरचे काही पार्ट्स लिहायचे तुम्हाला, आणि हा स्ट्रक्चरल युनिट कोणाचा आहे, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कसं होतं याच्यामध्ये हे तुम्हाला सांगायचंय. आता ह्याचं पूर्ण, म्हणजे या फ्लॉवरचं रिप्रोडक्शन कसं होतं, त्याचे कुठले फॅक्टर डिपेंड आहे, याचं मी पूर्ण एक्सप्लेनेशन केलेलं आहे आपल्या वन शॉट रिव्हिजन मध्ये. व्हिडिओ थोडा स्किप करून घ्यायचा तो, आणि त्या व्हिडिओमध्ये ह्याची पूर्ण छान रिव्हिजन करून दिलेली आहे, कन्सेप्ट पूर्ण क्लिअर करून दिलेली आहे. तुम्हाला रट्टा मारायची अजिबात गरज नाही पोरांनो. टुवर्ड्स ग्रीन एनर्जी, मी नेहमी म्हणत आलोय, माझा वन ऑफ द फेवरेट चॅप्टर. हा चॅप्टर जर का तुम्हाला करायचा असेल तर मी खरंच प्रामाणिकपणे सांगतोय, याचं जे लेक्चर अपलोड केलं ना आपल्या युट्यूब चॅनलवरती, शॉर्टकट की सांगितलेली, तुम्हाला इतका सिंपल भाषेत सांगितलं ना पोरांनो, पूर्ण चॅप्टर येऊन जाईल तुम्हाला. बट गिव्ह रिझन्स कोणते कोणते एमपी ना आता आपल्याला ते बघायचे. आता या चॅप्टर मध्ये सगळ्यात पहिला आहे पोरांनो, इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल फ्युजन रिएक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. म्हणजे जी न्यूक्लिअर पॉवर प्लांट मध्ये कंटिन्यू रिएक्शन चालू असते, ही थांबवणं इम्पॉर्टंट आहे. का थांबवणं इम्पॉर्टंट आहे पोरांनो? न्यूक्लिअर काय साधा सुद्धा विषय नाही बाबा रे, गंभीर विषय. आम्ही स्वभाव आणि मूड मध्ये असा विषय त्यांचा. म्हणजे पोरांनो, न्यूक्लिअर रिएक्शन जर का थांबली नाही तर मोठ्या प्रमाणावरती स्फोट होऊ शकतो पोरांनो. इतकं डेंजर, ते कंटिन्यू चालत जातं, थांबायचंच नाव नाही घेत, एवढी एनर्जी त्याच्यामध्ये. मग न्यूक्लिअर पॉवर प्लांट वर्क ऑन द प्रिन्सिपल ऑफ कंट्रोल चेन रिएक्शन. न्यूक्लिअर पॉवर प्लांट कशावर वर्क करते? कंट्रोल चेन रिएक्शन. जी की चेन रिएक्शन तिला कंट्रोल करावरती. वेन स्लो मुव्हिंग न्यूट्रॉन, जेव्हा न्यूट्रॉन स्ट्राईक होता युरेनियम वरती, तेव्हा बंबार्डेशन होतं, एकमेकांवरती आदळलं जातं, त्याच्यातून बाहेर पडतं बेरियम आणि क्रिप्टॉन, जे की रिलीज करतं पुरानो ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी, 200 मेगा इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी. 3 न्यूट्रॉन स्ट्राईक, जे 3 न्यूट्रॉन हे प्रत्येकी 3 युरेनियम वरती पोरांनो आदळतात, त्यांचं फ्युजन होतं. फ्युजन म्हणजे एकमेकांपासून लांब जाणे, ब्रेकअप मेथड. फ्युजन म्हणजे एकमेकांमध्ये येणे, जवळ येणे असं. आता ही जी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी आहे, ही हार्मफुल सुद्धा ठरू शकते. रिएक्शन इज कंट्रोल बाय द न्यूट्रॉन ऍब्झॉर्बंट मटेरियल. ही जी रिएक्शन ही कशाने कंट्रोल करू शकतो पोरांनो? जे न्यूट्रॉनला ऍब्झॉर्ब करू शकता, लाईक बोरॉन स्टील, cadmium rods which absorb excess neutron heat generated can be used for welfare and mankind. दोन समजले पोरांनो, जे की कंट्रोल करू शकतात पोरांनो हे न्यूक्लिअर चेन थांबवण्यासाठी. लास्ट पॉइंट, हेन्स इट इज ऍब्सोल्युटली नेसेसरी टू कंट्रोल द फ्युजन रिएक्शन इन न्यूक्लिअर पॉवर प्लांट. आता दादा किती पॉइंट लिहायचे? परत एकदा सांगतो, जेवढ्या मार्क्सचा क्वेश्चन त्याच्या डबल पॉइंट, ही खरं तर थेरी आहे. ही खरंच थेरी पोरांनो, कारण इंजिनिअरिंगचे पेपर लिहित असताना माझ्या ही डोक्यात गोष्ट आली होती, जेवढ्या मार्काचा क्वेश्चन त्याच्या डबलचे पॉइंट आलेच पाहिजे. पण आता आपण 10वीला आहे ना, इथे स्पेसिफिक आन्सर लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. बिकॉज इकडच्या शिक्षकांचा माइंडसेटच असा आहे ना पोरांनो, की त्याच्या आन्सर म्हणजे क्वेश्चनला थोडंफार रिलेटेड आहे का, मार्क्स देणार पोरांनो. त्यामुळे रिलेटेबल लिहिणं खूप इम्पॉर्टंट आहे. इम्पॉर्टंट वर्डला हायलाईट करणं खूप इम्पॉर्टंट. मी वारंवार सांगतोय, पेपरला मार्क त्यांनाच चांगले मिळणार पोरांनो ज्यांनी खूप अभ्यास केलाय असे नाही.
ज्यांनी पेपर खरंच व्यवस्थित प्रेझेंटेशन चांगलंय, हायलाइट केलेले, बॉक्स काढून आलेत पोरांनो, फ्लोचार्ट्स काढलेले आहेत आणि थेरी पण चांगली लिहिली आहे, हँडरायटिंग चांगलं आहे, अशाच मुलांना चांगले मार्क्स मिळतात. ही गोष्ट लक्षात ठेवा. चला, हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर कॉल्ड एज रिन्युएबल एनर्जी. पुन्हा पुन्हा वापरू शकतो की नाही आपण या एनर्जी. आता हायड्रोइलेक्ट्रिक एनर्जी, सोलार एनर्जी अँड वाइंड एनर्जी आर ऑब्टेन विदाउट बर्निंग ऑफ फ्यूल. विदाउट फ्यूलला बर्न करता आपण हे ऑब्टेन करू शकतो. दे डू नॉट कॉज एअर पोल्युशन. याच्यामुळे कुठल्याही प्रकारचं एअर पोल्युशन होणार नाहीये. इको फ्रेंडली आहे पोरांनो. या सनराइज, रेनफॉल, वाइंड आर द नॅचरल फेनोमेना. आता ह्या जेवढ्या एनर्जी आहे कशावर डिपेंड आहे? सनराइज, रेनफॉल आणि वाइंड वरती. दादा हे सनराइज, रेनफॉल काय? वन शॉट रिव्हिजन मध्ये आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. दिस फेनोमेना आर कॉन्स्टंटली अँड कंटिन्युअसली हॅपन. हे कंटिन्युअसली होत असतात पोरांनो. बाय सेटिंग अप हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट, सोलार पॅनल, वाइंड मिल कॅन बी ऑब्टेन दिस एनर्जी कंटिन्युअसली. आता मला सांगा, एक सिंपल सांगतो. जेवढे पॉवर प्लांट आहे, हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट पाण्यावरती डिपेंड आहे, सोलार पॉवर प्लांट तुमचा सनराइज वरती डिपेंड आहे, आणि तुमचे जे काही पवन चक्के आहेत पोरांनो, वाइंड मिल्स हे कशावर डिपेंड आहे? हवेवरती डिपेंड आहे. म्हणून हे काय रिन्युएबल पुन्हा पुन्हा तयार करू शकतो की नाही आपण, हा त्याचा उद्देश आहे. चलो बबडी. द कन्स्ट्रक्शन ऑफ टर्बाइन इज डिफरंट फॉर डिफरंट टाइप ऑफ पॉवर प्लांट. इंपॉर्टंट आहे, विचारला गेला प्रश्न आहे पोरांनो. एव्हरी पॉवर प्लांट यूज डिफरंट काइंड ऑफ सोर्स टू रोटेट द टर्बाइन. प्रत्येक वेगवेगळे जे पॉवर प्लांट आहे त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे टर्बाइन यूज केलेले आहे. इन थर्मल अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट. थर्म शब्द म्हणजे हीट, न्यूक्लिअर रिॲक्शन होणार म्हणजे फ्युजन होणार, हीट प्रोड्यूस होणार. आता यात हीट जे म्हणजे स्टीम प्रोड्यूस होणार आहे. स्टीम प्रोड्यूस रोटेट द टर्बाइन. याच्यामधून जी स्टीम प्रोड्यूस होते ती काय होते? टर्बाइनला रोटेट करते. हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये फ्लोविंग वॉटर जे आहे म्हणजे पाण्याच्या फ्लोमुळे काय होतं? टर्बाइन रोटेट होतो. म्हणून टर्बाइन्स अँड वाइंड इज अ मीडियम इन वाइंड मिल्स. इकडे म्हणजे जिथे हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट मध्ये फ्लोविंग वॉटरचा जो तुमचा टर्बाइन आहे तो यूज होतो, आणि वाइंड मिल जे आहे त्याच्यामध्ये काय रे पोरांनो? वाइंड टर्बाइन यूज होतो. ऑल्सो द पॉवर आउटपुट ऑफ एव्हरी पॉवर प्लांट इज अ डिफरंट. प्रत्येक पॉवर प्लांट मधून जी एनर्जी भेटणार ही ती कशी असणार आहे पोरांनो? वेगवेगळी असणार आहे. हेन्स देअर शुड बी टर्बाइन फॉर डिफरंट डिझाईन फॉर द डिफरंट पॉवर प्लांट. सिंपल आहे पोरांनो. घाबरताय पोरांनो तुम्ही? अरे टेन्शन नका घेऊ पोरांनो, पेपर खरंच खूप सिंपल जाणार आहे. तुम्ही खरंच प्रामाणिकपणे मेहनत केली ना, मग घाबरता काय? चिल, समजते तुम्हाला सगळं. आता पॉवर जनरेशन बेस्ड ऑन नॅचरल गॅस इज इको फ्रेंडली. जे काही पॉवर जनरेशन होते पोरांनो नॅचरल गॅसद्वारे, ही इको फ्रेंडली. कसं काय? पहिलं, लेस एअर पोल्युशन होतो पोरांनो. आता मी तुम्हाला फक्त पॉईंट सांगणार आहे, बाकी थेरी तुम्ही लिहू शकता असं मला वाटतं. लेस एअर पोल्युशन होऊ शकतं, लोअर कार्बन इमिशन, नो ॲश रेसिड्यू, हाय इफिशियन्सी. म्हणजे जे काही पॉवर प्लांट नॅचरल गॅसवरती जे इको फ्रेंडली, ते काय इको फ्रेंडली म्हटलं गेले त्यांना? लेस एअर पोल्युशन, लोअर कार्बन इमिशन, नो ॲश रेसिड्यू आणि हायर इफिशियन्सी. थोडेफार त्याच्यात पॉईंट लिहून यायचे. जे मेन पॉइंट आहे हायलाइट करा, त्याच्या खाली पॉइंट लिहा, मस्त छान. चलो आता पुरानो इम्पॉर्टंट चॅप्टर नंबर 6 चे गिव्ह रिझन्स. वन ऑफ द मोस्ट IMP गिव्ह रिझन आहे पोरांनो. टॉर्टाइज, मला इकडे क्वेश्चन दिसत नाही. टॉर्टाइज लिव्स ऑन लँड ॲज वेल ॲज इन वॉटर. इट कॅन नॉट इन्क्लुडेड इन क्लास एम्फिबिया. आता हे जे टॉर्टाइज आहे पोरांनो, कासवाची जी शर्यत आहे पोरांनो, याच्यामध्ये की नाही कासव पाण्यात पण राहतो आणि कासव जमिनीवर पण राहतो, पण हा इन्क्लूड होत नाही एम्फिबियामध्ये. एम्फिबिया म्हणजे कोण? जसं की फ्रॉग, बेंडूक जमिनीवर पण राहतं आणि बेंडूक पाण्यात पण राहतं, पण बेंडूक येतं एम्फिबियामध्ये. मग हे काय येत नाही बघा, कारण काय? This animal which not only live in water but also on land, respire in both climatic condition are called as amphibia. पाण्यात राहू शकता, जमिनीवर राहू शकता, रेस्पिरेशन करू शकता, त्यांना काय म्हणायचं? एम्फिबियन्स. टॉर्टाइज रेस्पायर. टॉर्टाइज कशाद्वारे रेस्पिरेशन करता पोरांनो? लंग्सद्वारे. बट डज नॉट हॅव अ स्ट्रक्चर. त्यांच्यात काही स्ट्रक्चर नाही आहे टू रेस्पायर इन वॉटर. पाण्यामध्ये रेस्पायर करण्यासाठी काही वेगळं स्पेसिफिक स्ट्रक्चर नाही त्यांच्याकडे. ऑल्सो टॉर्टाइज लेस काय देतात ते अंडे देतात विथ हार्ड शेल विच इज अ कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रेप्टिल आहे. ही कोणाची कॅरेक्टरिस्टिक्स आहे? रेप्टाइलची कॅरेक्टरिस्टिक्स आहे.
टॉर्टाइज हॅज अ नेक, त्याला काय मान अशी मान आहे पोरांनो त्याला, वेअर नेक इज अब्सेंट इन एम्फिबियन, पण एम्फिबियन मध्ये तर नेक अब्सेंट आहे. बेंडूक बघितला असा शरीरा सकट पुढे येतो, असा त्या कासासारखा वर नाही येत पोरांनो तो. देअरफॉर टॉर्टाइज इज नॉट एम्फिबियन, म्हणून टॉर्टाइज एम्फिबियन नाहीत. Our body irritate if it comes in contact with jellyfish. आपली बॉडी इरिटेट होते जर का ती कॉन्टॅक्ट मध्ये आली जेलीफिशच्या. कारण काय, जेलीफिश हॅज अ टेंटॅकल विथ अ सिनोडोब्लास्ट अराउंड माउथ. त्याच्या माउथ जवळ आहे ना पोरांनो सिनोब्लास्ट असे टोक आहेत पोरांनो. द टॉक्झिन रिलीज फ्रॉम द सिनोब्लास्ट कम्स इन कॉन्टॅक्ट विथ द बॉडी ऑफ पर्सन टचिंग इट. जर का त्याला टच केला तर त्याच्यातून टॉक्झिन बाहेर पडतं पोरांनो, जे की आपल्यासाठी डेंजर असू शकतं. ड्यू टू दिस देर इज अन इचिंग खाज येणे, इफेक्ट ऑफ इरेशन होणे, ह्या गोष्टी याच्यामुळे होता पोरांनो. पुढे कॉक्रोच बिलॉंगिंग टू द फायलम आर्थ्रोपोडा. पोडा रे पोडा, आर्थ्रोचा पोडा, फायलम आर्थ्रोपोडा पोरांनो. दिस एनिमल हॅव अ जॉईंट अपेंडेज, हेन्स दे आर कॉल्ड आर्थ्रोपोडा. आता झुरळाचे जर का लेग तुम्ही बघितले असेल, जॉईंट्स आहेत ना सगळे एकमेकांना असं. द प्लॅनेट अर्थ हॅज अ हायेस्ट नंबर ऑफ एनिमल फ्रॉम दिस फायलम. म्हणजे या पूर्ण पृथ्वीवर सगळ्यात जास्त फायलम, जे सगळ्यात जास्त एनिमल्स कोणते तर ह्या फायलमचे. हेन्स देर इज अ लार्जेस्ट अँड सक्सेसफुल एनिमल इन किंगडम एनिमिलिया. म्हणजे एनिमलचं जे किंगडम जेव्हा क्लासिफिकेशन होतं त्याच्यात सगळ्यात जास्त एनिमल्स कोणते तर कॉक्रोचेस आहेत पोरांनो. फायलम आर्थ्रोपोडा. These animal are found in all of type of habitat ranging. हे एनिमल्स वेगवेगळ्या कुठल्या पण क्लायमेट मध्ये राहू शकतात. जसं की डीपेस्ट ओशन, पूर्ण जमीन म्हणजे पाण्याच्या खोलात पण राहू शकतो तो, टू हायेस्ट माउंटेन, एकदम मोठ्या माउंटेनवर पण राहू शकतो. बॉडी ऑफ दिस एनिमल ट्रिप्लोब्लास्टिक अँड युसिलोमेट. म्हणजे काय पोरांनो, जी काय बॉडी आपल्या लेयर्स असतात ना, एक्टोडम, मेसोडम, एंडोडम पूर्ण फुलफिल असतात. बायलॅटरल सिमेट्री, एकाचे दोन भाग. आपण जे ना बायलॅटरल सिमेट्री म्हणजे असा मी आहे, असं मला उभा जर का आपला पोरांनो तो आधे इधर चले जाओ, आधे इधर चले जाओ असं होणार पोरांनो. बायलॅटरल सिमेट्री अँड सेगमेंटेड. चिटनियस एक्झोस्केलेटोन. चिटनियस एक्झोस्केलेटोन आहे पोरांनो, जे टफ कव्हरिंग याची इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. These animals are युनिसेक्शुअल. स्वतः दुसऱ्यावर डिपेंड नाही. असं होतं का, एक झुरळ आहे तो म्हणतो चला आपण अजून झुरळ प्रोड्यूस करण्यासाठी एका झुरळी जवळ जाऊया. युनिसेक्शुअली, स्वतः. यानंतर मायक्रोबियल एन्झाइम्स आर यूज इन्स्टेड ऑफ केमिकल कॅटलिस्ट इन केमिकल इंडस्ट्री. आता हे मायक्रोबियल एन्झाइम्स काय यूज केले जातात केमिकल मध्ये, इंडस्ट्रीमध्ये ॲज अ कॅटलिस्ट म्हणून. कॅटलिस्ट या शब्दाचा अर्थ काय, उत्प्रेरक. ऊत येते त्याला, एखादी रिॲक्शन रेट जो आहे त्याचा फास्ट होण्यासाठी, बूस्ट होण्यासाठी कामात येतं. फर्स्ट पॉइंट पोरांनो, मायक्रोबियल एन्झाइम्स आर ऍक्टिव्ह. हे ऍक्टिव्ह असतात लो टेम्परेचर, पीएच आणि प्रेशर मध्ये, ड्यू टू विच एनर्जी सेव्ह होते पोरांनो. आणि इरोजन प्रूफ इन्स्ट्रुमेंट आर ऑल्सो नॉट नेसेसरी. काहीच याच्यासाठी नेसेसरी नाही आहे इन्स्ट्रुमेंट. सेकंड पॉइंट, एन्झाइम्स कॅरी आउट अ स्पेसिफिक प्रोसेस. एन्झाइम्स एका स्पेसिफिक प्रोसेसद्वारे बाहेर पडतात. हेन्स अननेसेसरी, याच्यामुळे काही अननेसेसरी बाय प्रोडक्ट आर नॉट फॉर्म ड्यू टू द एक्सपेन्स ऑफ प्युरिफिकेशन. त्याच्यामुळे याच्यातून जे वेगवेगळे मटेरियल बाहेर पडतात याचे विच एक्सपेन्सेस ऑफ प्युरिफिकेशन करावं लागेल, अशा गोष्टी याच्यात कराव्या लागतात. थर्ड, इलिमिनेशन अँड डिकम्पोजिशन ऑफ वेस्ट मटेरियल इज अवॉइड. म्हणजे इलिमिनेशन, डिकम्पोजिशन जे होतं वेस्ट मटेरियलचं हे अवॉइड होऊन जाईल. अँड एन्झाइम्स कॅन बी रियूज, आणि एन्झाइम्सला परत वापर करू शकतो. सच एन्झाइम्स आर इको फ्रेंडली एन्झाइम्स. Therefore, microbial enzymes are used instead of chemical catalyst in chemical industry. समजले पोरांनो, परत वापर करू शकतो. जर का पोरांनो तुम्ही नुसत्या नॉर्मल मायक्रोबच्या एन्झाइमचा वापर केला ना पोरांनो, तर हे काय ना पोरांनो की त्याच्यातून जे काही एक्स्ट्रा मटेरियल, वेस्ट मटेरियल बाहेर पडणार आहे त्याचा एक्सपेन्स भरावा लागेल. काही जे मटेरियल आपल्याला हवे पण नकोय ते पण भेटतील, त्याचा पण आपल्याला एक्स्ट्रा चार्जेस द्यावा लागतील. बट जर का आपण केमिकल कॅटलिस्टचा वापर केला तर काही टेन्शन नाही. असं पुढे, बायोफ्युल अँड इम्पॉर्टंट रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. बायोफ्युल पोरांनो रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी आहे. बिकॉज का, ही कोणापासून भेटते, प्लांट्स आणि ॲनिमलच्या वेस्ट पासून भेटते. इट प्रोड्यूस फ्रॉम मटेरियल लाईक क्रॉप, ॲग्रिकल्चरल वेस्ट अँड ॲनिमल वेस्ट. कॉमन टाइप ऑफ बायोफ्युल आर बायोइथेनॉल आणि बायोडिझेल. बायोइथेनॉल कशापासून बनतं पोरांनो, क्रॉप्स लाईक शुगर केन,
कॉर्न अँड मिक्स विथ पेट्रोल. पेट्रोल सोबत याला काय केलं जातं, मिक्स केलं जातं पोरांनो. बायोडिझेल कशापासून भेटतं पोरांनो, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल फ्लॅट घ्यायचा का आपल्याला इथे, नाही, ॲनिमल फॅट अँड इज यूज इन्स्टेड ऑफ डिझेल. डिझेलच्या ऐवजी याचा वापर करू शकतो. बायोफ्युल आर इको फ्रेंडली अँड प्रोड्यूस लेस पोल्युशन दॅन फॉसिल फ्युल. सिंपल मध्ये गालावर डिंपल. चलो आता चॅप्टर नंबर 9, चॅप्टर नंबर 10. मी परत एकदा सांगतोय, चॅप्टर नंबर 9, चॅप्टर नंबर 10. कुठलाच प्रश्न सोडू नका. मी जर तुम्हाला सांगेल ना IMP करा ना काही करा या चॅप्टरसाठी, हे चॅप्टर फक्त एकदा वाचून काढा. इवन जर का मराठी मीडियमचं पुस्तक जर का असेल पोरांनो तर बेस्ट, मराठीतून वाचा, इंग्लिशमध्ये उतरवा. कारण हे चॅप्टर म्हणजे स्वमत. जसं इंग्लिशच्या पेपरात तुम्ही पर्सनल रिस्पॉन्स लिहिले पोरांनो, स्वतःचं मत मांडायचंय कुठेतरी पोरांनो, आपल्याला पत्र लिहायचंय पोरांनो आपल्याला, आणि तुम्ही छान पत्र लिहू शकता, माझा विश्वास आहे. चला तर त्याच्यातला पोरांनो आता हा काही टॉपिक आहे, गर्ल्स फेसेस स्ट्रेस ड्यू टू द जेंडर इनइक्वॅलिटी. गर्ल्स फेसेस स्ट्रेस ड्यू टू द जेंडर इनइक्वॅलिटी. ज्या काही मुलींना प्रॉब्लेम फेस करावे लागतात कारण जेंडर इक्वेलिटी नाही म्हणून. कोणकोणते, अनइक्वल ट्रीटमेंट, त्यांना ट्रीटमेंट मुलांसारखी भेटत नाही, हा एक प्रॉब्लेम आहे. फिवर ऑपॉर्च्युनिटी भेटता एज्युकेशनमध्ये असं त्यांचं म्हणणं आहे. रिस्ट्रिक्शन आहे, त्यांना फ्रीडम नाही कुठल्या पण गोष्टीवरती. आणि ही गोष्ट तेवढीच खरी आहे, म्हणजे ज्यावेळेस एखादी मार्केटमध्ये, म्हणजे ज्यावेळेस समाजात एखादी बातमी येते ना पोरांनो की एखाद्या मुलीवर अत्याचार झालेला आहे, त्यावेळेस बऱ्याच आजूबाजूच्या मुलींच्या घरचे सांगतील की रात्री एवढ्या वेळेच्या आतच घरी यायचं, असेच कपडे घालायचे. बट त्या एरियातला ते सांगणार नाही असं त्यांच्या मुलाला की अरे मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन बदल, आदर दाखव, ज्या काही गोष्टी या मुलींना समजवल्या जातात असं यांना म्हणायचं आहे. अर्ली मॅरेज, लवकर त्यांचं लग्न होऊन जातं पोरांनो. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या आजीला बघायचंय, अरे माझ्या नातीचं लग्न डोळ्यासमोर झालेलं तर बरं वाटेल, मग आजी मस्त नातीचं लग्न बघण्यासाठी नातीला फोर्सफुली लग्न करावं लागतं, आजी मग नसतं लग्नात नाचती डिंचाक असं. त्यानंतर पोरांनो ह्या बऱ्याच गोष्टी, सेल्फ कॉन्फिडन्स वगैरे काय काय गोष्टी ह्या तुम्ही रॅन्डमली मनाने लिहू शकता त्याच्यावरती. आता टोबॅको चेविंग, टोबॅको पोरांनो, बडीशोप चेविंग इज अ इंजरीज टू हेल्थ. म्हणजे बडीशोप खाल्ल्याने पोरांनो हेल्थला काही किती आजार होऊ शकतो. कोणकोणता, तर टोबॅको कंटेन अ हार्मफुल केमिकल असतात जे डॅमेज करू शकतात आपल्या बॉडीला. चेविंग टोबॅको कॉन कॉज ओरल कॅन्सर होऊ शकतो याच्यामध्ये. इट लीड टू गम डिसीज अँड टूथ डिसीज. इट मे कॉज व्हाईट पॅचेस अँड सोअर इन माउथ. म्हणजे आपला जो चेहरा आहे हा गोऱ्यापणाने उजाळून जाईल पोरांनो याच्यामध्ये. टोबॅको इन्क्रीज द रिस्क ऑफ हार्ट डिसीज. याच्यामुळे जे आपलं हृदय हे खूप चांगलं होईल पोरांनो, अजिबात नाही, हार्ट डिसीज होऊ शकतो पोरांनो. इट कॅन कॉज ॲडिक्शन विच इज अ हार्ड अँड क्विट. हे जे पोरांनो ॲडिक्शन लागू शकते याच्यामुळे आपल्याला. इट अफेक्ट ओव्हरऑल हेल्थ. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चांगलं आहे. दिवसातून 2दा आणि महिन्याला 4 वेळा 100% खाल्लं पाहिजे, अजिबात नाही. अँड रिड्युसेस लाईफ स्पॅन. याच्यामुळे जो आपण जगणार आहे पोरांनो, जर का तुम्ही पुढचे 40 वर्ष जगणार असाल तर हे अमृत खाल्ल्याने पुढचे जर का अनेक वर्ष जगणार असेल असं तुम्हाला वाटत असेल तर अजिबात नाही. आणि ही जी गोष्ट आहे ही खरंच बऱ्याच तरुण पोरांमध्ये आजकाल चालू आहे. म्हणजे पोरांना अगोदर आहे की नाही, मित्र फोर्सफुली गोष्टी करतात आणि मग हे गोष्टी करायला भाग पडतात. बघा, मित्र कसे करायचे ही गोष्ट पण आपल्या हातात आहे. मित्र हे वाट दाखवणारे असावेत रे, वाट लावणारे नाही. त्यामुळे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आणि मस्त अभ्यास करायचा आहे पोरांनो. मला माहिती आहे ना पोरांनो, तुम्हाला पेपरचं अजिबात टेन्शन नाही. तुम्हाला प्रेशर खरं तर आपल्या आईवडिलांच्या असलेल्या अपेक्षा आपण पूर्ण करू की नाही. आईवडिलांनी आपल्यासाठी ज्या काही गोष्टी या वर्षभरात केल्या आहे त्या प्रत्येक गोष्टीचं फळ त्यांना मिळेल की नाही, हा एक विचार तुम्हाला आता रात्र पहाटे अभ्यास करायला भाग पाडते पोरांनो. आणि ही गोष्टच खरं तर तुम्हाला अभ्यासासाठी मोटिवेट करते. आणि आय होप सो की तुमचा सायन्स 2चा पेपर हा मस्त जाईल पोरांनो. विश यू ऑल द व्हेरी व्हेरी बेस्ट. आणि नवीन व्हिडिओसाठी मी लवकरच पोरांनो PYQ ची पूर्ण अनालिसिस तुमच्यासाठी घेऊन येतोय. टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, बाबा रे, दादाला सपोर्ट करायची वेळ तर दादाला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा चॅनलला. आणि इंस्टाग्रामला नक्की फॉलो करा. थँक्यू.